तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यात 500 अरहंतांची सभा झाली होती। त्यात बुद्धांच्या उपदेशांचे, त्यांच्या विपुल शिकवणुकीचे संगायन केले गेले। ज्ञानप्राप्तीनंतर ते महापरिनिर्वाणापर्यंत जी शिकवण भगवंतांनी त्यांच्या 45 वर्षाच्या जीवन काळात दिली होती, अरहंत भिक्षूंनी त्याचे पठन केले। त्यालाच त्रिपिटक असे म्हणतात। त्रिपिटक हा जगातील सर्वात महान पवित्र बौद्ध ग्रंथ आहे। हा पाली भाषेत लिहिला गेला आहे। त्रि म्हणजे 3 आणि पिटक म्हणजे पेटारे किंवा विभाग। हा ग्रंथ 3 विभागात विभागला गेला आहे: विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक। सुत्त पिटक यामध्ये उपासक व उपासिका यांना उपदेश केलेले आहेत। या विभागात 21,000 उपदेश समाविष्ट आहेत।